माझे वडील एक शिक्षक होते, सैन्यात सुभेदार मेजर होते। त्यांनी मला लिहायला वाचायला शिकवलं आणि या योग्य बनवलं की मी प्राध्यापक झालो, प्रिन्सिपल झालो। आपल्या देशाला शिक्षणाच्या क्षेत्रात जगातलं सर्वोत्तम केंद्र बनवणं हेच माझं एकमेव स्वप्न असणार आहे। आत्ताच मी ह्यांना माझ्या आजाराबद्दल काय नाही सांगणार। काय बी झालं तरी कोणाला काहीच कळायला नाही पाहिजे। असं काय बघतीस? कसला विचार करतेस? भीमाबाई, खर तर मी पाहत होते की किती हुशारीने तुम्ही कुटुंबाला सांभाळता। आम्हा समद्यांसाठी काय बी करायला तयार। थोडं पैक कमी पडलं तर लगेच चहा सोडायला तयार। ऐकलंस होय तू? बायको हाय मी तुमची। म्या भी कुणाचा तरी नवरा आहे, कुणाचा बाप आहे, कुणाचा भाऊ आहे। मग माझी भी समधी जिम्मेवारी आहे ना। आणि चहा सोडणं कुठली मोठी गोष्ट आहे? म्या तर माझ्या कुटुंबासाठी माझा जीव भी देऊ शकतो। बरं चल, हे आता समजा सोड। मला लय भूक लागली, काहीतरी जेवायला दे। गरमागरम भाकरी भी तयार आहे। वय ताट भी घेऊन येतो आणि हात भी धुतो। तुम्ही जर कोणाचा नवरा आहे, कोणाचा बाप आहे, तर मी अभी कोणाची बायको आहे, कोणाची आई आहे। तुम समद्यांच्या आनंदासाठी यो आजार मी नक्कीच सहन करू शकेन। हे मी कुठे आलोय? ध्रुव, तू ठीक आहेस? आपण तर खेळत होतो ना भीम, मग मी अचानक इथे कसा काय आलो? अचानक नाही, तू खेळता खेळता बेसूत झालास। मग आम्ही तिघा भावांनी मिळून तुला इथं आणलं। आणि वैद्य काकू म्हणल्या की तू 2 दिवसापासून काहीच खाल्लं नाहीस का? खाल्लं होतं ना। वैद्य काकू खोटं बोलतात? मैत्र मानतोस ना, मग सांगू शकत नाहीस? सांग, तू 2 दिवसापासून का नाही खाल्लंस? आई गेल्यानंतर ना एक बाई यायची जेवण बनवायला, पण बाबा जेलमध्ये गेले म्हणून त्यांनी पण येणं बंद केलं। सुरुवातीला काही दिवस बाजूचे जेवण देऊन गेले, नंतर मी तुमच्या सोबत राहू लागलो तर त्यांनी पण जेवण देणं बंद केलं। मग मी काय खाणार? मला तर काही बनवता पण नाही येत आहे। पण ध्रुव, बाबा म्हणतात काही गोष्टी लपवल्यानं पुढे जाऊन त्या अवघड होऊ शकतात। ध्रुव, तुझ्या अडचणी कोणाला सांग नाही तर नका सांगूस, पण आपल्या माणसासनी सांगायचंच असतं, कारण जेव्हा गरज पडते तेव्हा त्यांचीच मदत होते। आणि तू आम्हासनी तुझं मानतोस ना? माझी चूक झाली बाळादादा। बरं ठीक आहे, काही अडचण नाही, चला जाऊन काहीतरी खाऊ। चला चला। ऐका, तुम्ही भीमाबाईची पोरं आहात ना?
भीमानं तुम्हाला सांगितलं ना, ते आंबेडकर गुरुजींनी त्याला आंबेडकर आडनाव दिलंय, ते माहित आहे ना? सांगितलं होतं. मला समजते त्यासनी असं कामून केलं असेल. त्यांचं आडनाव देऊन भीमच्या अडचणी थोड्या कमी कराव्याशा वाटत असतील. काय बी असो, पर एक गोष्ट समजली ताई, की समद जग वाईट असलं तरी काही लोक चांगले आहेत आणि त्यांच्या चांगल्या वागण्यानं भीमा आपल्या आयुष्यात पुढे जाईल. पुढे नाही जायचंय मला आणि काय नाही करायचंय. काय झालं भीम, असं का म्हणून बोलतोस? बाबा, आईला विचारा काय झालं. काय झालं भीमा? बाबा, आई खोटारडी आहे, वाईट आहे. तिला तुमची काळजी बी नाही आणि आमच्यावर प्रेम बी नाही. भीम, असं बोलतात वय आपल्या आई संग? झालंय काय? आत्या, तू बी आई संग वैद्याकडे गेली होतीस ना? वय, मग तू बी आमच्यापासून लपवलंस? काय काय लपवलं? आई आई, काय 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 लपवलंय म्या? काय बोलताय तुम्ही कवापासनं? मी हेच सांगतोय आई की तुझी तब्येत लय खराब आहे. नाही, जर तुझा इलाज लवकर नाही झाला तर तुझा जीव बी जाऊ शकतो. होय आई. भीमाबाई, काय कुणी काय 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 सांगितलं? आई, त्याच वैद्य काकूंनी. काय? कोणची वैद? कोणची वैद? आम्ही तर आई, तीच महिला वैद्य जिनं तुला तपासलं होतं. होय आई. अजून काही बोलायचंय? खरं लपवण्यासाठी तू आणखी कारण देणार आहेस? मी वैद्य बुवांना घेऊन येऊ, मग मान्य करशील? बाबा, आईची तब्येत लई खराब आहे. तिला बॉम्बेला घेऊन जाऊन तिचा इलाज करणं खूप गरजेचं आहे. काय भीमाबाई, तू आमच्यापासून लपवलंस? तू आम्हाला सांगितलं का नाहीस? सांगणार होते, पर तेव्हा पैशाची लय अडचण होती. अगं, पैशांची अडचण तर होताच राहणार. पैसे म्या कमवणारच आहे आणि तुला काही झालं बिलं तर बस फक्त तुला जे बरोबर वाटतं ना तेच तू करतीस. स्वतःला लय शानी समजतीस, तर म्या काय करावं? बाबा, आईवर रागवू नका, कारण आईची तब्येत लय खराब आहे आणि तुम्ही मोठ्या मोठ्यानं वरडताय, मग आईचं डोकं अजून दुखल. आणि आई, तू तवच माझ्याशी बोल जेव्हा तू पूर्णपणे बरी होशील. चूक केलीस तू माझी वहिनी नाहीस, धाकटी बहीण आहेस आणि एका झटक्यात मला परक केलंस.
करू? ताई काय बी समजना झालत. एक वेळ असं वाटलं माझं समजा आयुष्यच उद्ध्वस्त झालं. आणि मग तुमच्यापासून लांब जायचं प्या. आपली गरिबी भादबलता लाचारी ताई म्या हिंमत हारायला लागले हो. म्या काय करू? मी तुला जाऊ नाही देणार. नाही जाऊ देणार भीमाबाई. नाही जाऊ देणार. पुरंजन भीमाबाईला आपल्याला लवकर घेऊन जावं लागेल मुंबईला. लवकरात लवकर नाही भाऊ, उद्याच घेऊन जा. काही ना काहीतरी पैक्याची सोय होईल. वय बरोबर म्हणते ताई. उद्याच जा तू. आणि राहिलं पैक्याचं तर काय ना काय करून जुगाड होऊन जाईल. वहिनीचा जीव वाचवायला कुठून ना कुठून पैक्याचा बंदोबस्त करावाच लागेल. आणि या अडचणीतनं बाहेर पडायचं आहे ना. समध्या अडचणी एकदमच येतात. मला कळतंय कमावणारा तू एकटा आणि खर्च एवढे समदे. पर तू काळजी नका करूस, समजा ठीक होईल. बस तू, मैं तुझ्यासाठी चाय बनवून आणतो. बस काय तू बी बस. माफ करना भीमा, माफ करना. मला कळतंय मला सांगाय पाहिजे होत, पण मी तरी काय करणार होते. आता माझ्याशी बोलणार भी नाही का? नाही आहे, नाही बोलणार. जर ध्रुवची तब्येत खराब झाली नसती आणि आम्ही वैद्यांकडे गेलो नसतो तर आम्हाला कधी कळलं पण नसतं की तुझी तब्येत इतकी खराब आहे ते. असं काय बी नाही रे भीमा. येळ आल्यावर सांगितलं असतं ना म्या. कसली येळ? तुझी चूक झाली. तुला माहितीये, जेव्हा समजा जग अस्पृश्य असं म्हणतात ना, तेव्हा मला लय वाईट वाटतं, लय वाईट वाटतं. तेव्हा मी स्वतःला समजवतो की घरी जाऊन आईच्या कुशीत बसन, मग सगळं दुःख संपून जाईल. कारण तू माझ्या समध्या दुःखांवर आणि अडचणींवर एकुलती एक औषध आहेस. जेव्हा मी हलगर्जीपणा करतो तेव्हा तू मला सांभाळतीस, पण आता स्वतः हलगर्जीपणा कशी करू शकतीस? माफ कर ना भीमा, माफ कर ना, माफ कर ना, माफ कर. तू काळजी नका करूस, सब ठीक होईल. हा म्या ठीक होईल. ये ना, ये माझ्या कुशीत ये ना. तुझा त्रास थोडा कमी होईल. ये ना. माफ कर मला भीमा, माफ कर. वहिनीचा जीव वाचवायला कुठून ना कुठून पैक्याचा बंदोबस्त करावाच लागेल. कमावणारा तू एकटा आणि खर्च एवढे समदे. पर तू काळजी नका करूस, समजा ठीक होईल. ये घे हा डब्बा, प्रवासात खाऊन घे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, आपण कधीच कुणाचं वाईट केलं नाही. तुझं बी काही वाईट होणार नाही. तू बरी होशील. बस बस बस, चल या ग भाऊ. चल आटप लवकर. हा येतो. बाबा, मी आजपासून शाळेत नाही जाणार.
मी तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली होती की मी शिकन. त्यामुळे तुम्हाला सांगून शिक्षण सोडतोय. हे बघ बाळा, बाबा समजावू नका. आता आपल्या घरची परिस्थिती अशी नाही राहिली की मी तुम्हाला मदत नको करू. मी आता विचार केलाय की मी बी पैक कमवेन. या घराची जबाबदारी उचलायला तुमची मदत करायची आहे मला. हे बघ बाळा, आता मी तुझ्या आईला दवाखान्यात घेऊन चाललोय. आता हे वाद घालण्याची वेळ नाही. नंतर बोलू आपण. माझं बी माझ्या आईवर लय प्रेम आहे. तिला इलाजासाठी पैक्याची गरज आहे. मी पैका कमवणार. तुम्ही तुमचा हात माझ्या डोक्यावर ठेवा आणि मला दिलेल्या शब्दातून मोकळं करा. हे बघ बाळा, पैक कमवायला मी आहे ना. तुला आता काय गरज कमवायची पैक? बाबा, तुमच्या एकट्याची कमाई एवढी नाही की त्यात समजाच होईल. भीमा आनंदचं शिक्षण, मंजुळ तुळसाचं लगीन आणि आता आईचा आजार, लय खर्च आहे. मला तुमचा भार कमी करायचा आहे बाबा. मला तुमची मदत करायची. परवानगी द्या ना बाबा. मी तुला कमवण्याची परवानगी नाही देऊ शकत आणि ना शपथेतून मोकळं करू शकत. जर तुला शपथेच्या मर्यादेची जाणीव असेल तर गपचूप शाळेत जा. भाऊ चल की उशीर होतोय. हा येतोय. आणि काळजी नका करूस. समद नीट होईल. आनंद, भीमा, काळजी घ्या स्वतःची. जास्त मस्ती नका करू बाळा. काय बी होणार नाही मला. मी बरी होईन. येते मी जाऊन परत लवकर. वहिनी उशीर होतोय. बाळा जाऊ द्या आईला. बाळा पोरांनो, तुमच्या पिशव्या भरल्यात ना? हा मंजुळा, बा दादाची पिशवी दे बघू. चला तुम्ही शाळेत जायची तयारी करा. चला. आनंद दादा, माझं भूगोलाचं पुस्तक कुठे ठेवलंयस तू? अरे तिथंच तर ठेवल्यात. आनंद दादा सापडत नाहीये. अरे नीट हुडक ना, सापडल बघ.